3.2a क्वेश्चन 1 मधलं नेक्स्ट प्रॉब्लेम 7th इंटिग्रल e raised to x log of sin e raised to x divided by tan e raised to x dx. आता आपल्याला माहिती आहे नुसत्या साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर कॉस येतो, इथं कॉस नाही कुठंच. पण लॉग ऑफ साइन घेतलं तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो, म्हणजे हा डिनॉमिनेटर मध्ये येईल, पुन्हा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस होईल आणि मग कॉस साइन मिळून कुठंतरी टॅन आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे मी हे लॉग ऑफ साइन e raised to x इज इक्वल टू टी घेतलं. पहा आता डेरिव्हेटिव्ह घेतला, पहिल्यांदा लॉग फंक्शन असल्यामुळे 1 डिवायडेड बाय साइन e raised to x आलं. साइन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह चेन रूलनं कॉस e raised to x आला, परत चेन रूलनं e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आला, dx dt. कॉस बाय साइन कॉट येतं, पण आपल्याला इथं टॅन पाहिजे म्हणून हा न्यूमरेटरचा कॉस e raised to x काय केला मी, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर केला. हा e raised to x dx तसाच ठेवला, हा कॉस x ह्या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर केला, म्हणजे e raised to x dx डिवायडेड बाय साइन e raised to x डिवायडेड बाय परत कॉस e raised to x इज इक्वल टू डी. साइन बाय कॉस हे झालं टॅन e raised to x, हा तसाच आहे. पहा बरोबर तुमच्या प्रॉब्लेम मध्ये e raised to x dx डिवायडेड बाय टॅन e raised to x हा जो एवढा भाग आहे ह्याच्याऐवजी काय घेणार तुम्ही dt, आणि हे लॉग साइन e raised to t ह्याच्याऐवजी फक्त काय मिळेल तुम्हाला t, म्हणजे i इज इक्वल टू काय मिळालं मग इंटिग्रल t dt. टी चे इंटिग्रेशन तुम्हाला काढता येतं, टी स्क्वेअर बाय 2 प्लस येईल, टी ची किंमत काय आहे ती पण मांडून टाकायची. पुढचं 8वा प्रॉब्लेम, इंटिग्रल e raised to 2x प्लस 1 डिवायडेड बाय e raised to 2x मायनस 1. पहा आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी याचा जर तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला गेला तर हा प्लस 1 इथे येणार नाही, कारण की e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 2x इंटू 2 येईल, पण ह्या 1 चा मात्र 0, म्हणून इथं 2x आहेत. काय केलं मी त्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला e raised to मायनस x न मल्टिप्लाय केलं. इथं e raised to मायनस x न मल्टिप्लाय केलं, इथं e raised to 2x ला, तर e raised to 2x इंटू e raised to मायनस म्हणजे e raised to प्लस x येतं, कारण की पॉवरची फक्त काय होत असते बेरीज किंवा वजाबाकी. मग इथं 2x मायनस x काय झाला x, ह्या 1 ला मात्र e raised to मायनस x न मल्टिप्लाय केलं, e raised to मायनस x आलं. सेम प्रोसिजर आहे, फक्त इथे हे मायनस साइन आहे. आता हा जो काही डिनॉमिनेटर आहे त्याला टी घ्या, बरोबर तुमचा न्यूमरेटर मिळेल. पुट e raised to x मायनस e raised to मायनस x इज इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्ह घ्या, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आला, हा मायनस ॲज इट इज, e raised to मायनस x चा डेरिव्हेटिव्ह e raised to मायनस x आला, चेन रूलनं मायनस x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावा लागेल, तो आला मायनस 1, ब्रॅकेट क्लोज करा, dx हे आलं dt. हा मायनस 1 आणि हा मायनस ह्यानं हा चिन्ह हे जे साइन आहे इथलं प्लस झालं, आणि हा बरोबर तुमचा न्यूमरेटर तयार झाला e raised to x प्लस e raised to मायनस x dx. इथं dx लिहायचं राहिलेले इज इक्वल टू dt, म्हणजे i इज इक्वल टू काय मिळालं dt, पूर्ण न्यूमरेटर dt झाला, डिनॉमिनेटर t आहे, dt बाय t चं इंटिग्रेशन काय आलं लॉग t, म्हणजे 1/x चं इंटिग्रेशन काय असतं लॉग x, तसं dt बाय t चं लॉग t प्लस c, t म्हणजे काय तेवढं तुम्हाला मांडायचंय. पुढचा 9th प्रॉब्लेम, इंटिग्रल साइन रेस टू 4x इंटू कॉस क्यूब एक्स dx. आता आपल्याला माहिती आहे साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आहे, एकमेकाला कन्वर्ट करता येतं, परंतु कोणत्या तरी एकाला तुम्हाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग साइन कॉसला कन्वर्ट करणं सोपं आहे की नाही. मग काय केलं मी, ह्या कॉस क्यूबला कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स केलं, म्हणजे हे बरोबर कॉस क्यूब एक्स झालं. आता ह्या कॉस स्क्वेअर एक्सला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 फॉर्म्युला माहिती आहे, त्याच्यावरून कॉस स्क्वेअर थिटा काय असतं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणून ह्या कॉस स्क्वेअर एक्सला काय केलं मी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहिलं. हा साइन रेस टू 4 तसाच आहे, त्याला 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिलं. आता हा कॉस एक्स dx. आता तुम्ही जर साइन एक्स इज इक्वल टू टी मांडलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह बरोबर कॉस एक्स dx येतो. पुट साइन एक्स इज इक्वल टू टी, डेरिव्हेटिव्ह जर काढला कॉस एक्स dx इज इक्वल टू काय मिळालं dt, म्हणजे हा कॉस एक्स dx काय आला dt. therefore i इज इक्वल टू साइन रेस टू 4 होतं म्हणजे टी रेस टू 4 मिळालं, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर होतं म्हणजे 1 मायनस टी स्क्वेअर आलं dt. टी रेस टू 4 न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, इंटिग्रल टी रेस टू 4 1 न मल्टिप्लाय केलं मायनस टी रेस टू 6, टी रेस टू 4 इंटू टी रेस टू 2 टी रेस टू 6 dt. आता याचा एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरून तुम्ही इंटिग्रेशन काढा, टी म्हणजे काय आहे ते सबस्टिट्यूट करून टाका. पुढचा 10th प्रॉब्लेम, i is equal to integral dx divided by 4x plus 5x raised to minus 11. आता पहा इथं कोणालाही सबस्टिट्यूट केलं तर न्यूमरेटर मध्ये त्याचं काहीच नाही आहे का, काही नाही.
परंतु हा इथं 11 आहे, -11 आहे. ह्याला जर प्लसमध्ये कन्वर्ट करायचं तर x⁻+11 न जर मल्टिप्लाय केलं आहे की नाही, तर हा इथं बरोबर 0 होईल आणि इथं x⁻+11 न्यूमरेटरमध्ये. म्हणून मी काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x⁻11 न मल्टिप्लाय केलं. पहा इथं x⁻11 न मल्टिप्लाय केलं म्हणजे x⁻11 dx आलं. याला x⁻11 न मल्टिप्लाय केलं म्हणजे x⁻11 + 1 हा इथं 1 आहे म्हणजे x⁻12 झाला. हा 4 मात्र ॲज इट इज राहिला. +5 इंटू x⁻−11 इंटू x⁻+11 x⁻0 झालं आणि x⁻0 म्हणजे काय असतं 1. इंडायसिसचे रूल डोक्यात आणा, a⁻0 = 1 असतं. ठीक आहे. आता हा 4x⁻12 + 5 जो आहे त्याला t घ्या, डेरिव्हेटिव्ह काढा त्याचा. हे 4 ॲज इट इज x⁻12 चा डेरिव्हेटिव्ह x⁻n चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा वापरायचा. n इंटू x⁻n-1 असतो म्हणजे 12x⁻11 असतो. मग त्या 12 ला मी डायरेक्ट काय केलं, ह्या 4 न मल्टिप्लाय केलं. 48x⁻11 5चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे d 0 आला म्हणून हे आलं 48x⁻11 dx = dt. आपल्याजवळ फक्त x⁻11 आहे म्हणून हा 48 मी इकडे डिनॉमिनेटरमध्ये घेतला. x⁻11 dx = dt/48 आला. मग I = काय मिळालं आपल्याला, इंटिग्रल dt/48. कारण की हा न्यूमरेटर काय आहे आपल्याजवळ dt/48 आहे, डिवायडेड बाय हा पूर्णपणे आपण t घेतलेला आहे. हा फक्त डिनॉमिनेटरचा जो 48 आहे तो आम्ही बाहेर घेतला म्हणजे इंटिग्रल 1/48 इंटू इंटिग्रल dt/t. आणि dt/tचं इंटिग्रेशन काय असतं, log t म्हणजे 1/48 log t + c. t म्हणजे काय आहे ते तुम्हाला फक्त मांडायचंय. पुढचं 11वा प्रॉब्लेम पहा. हे असं तुम्हाला 1-1, 2-2 स्टेप करायला लावल्यामुळे तुम्ही स्वतः कराल पण आणि प्रॉब्लेमची संख्या थोडीशी जास्त घेता येईल मला. मी प्रयत्न करतोय पूर्ण 100% प्रॉब्लेम घेण्याची. I = इंटिग्रल x⁻9 sec² of x⁻10 dx. आता पहा sec² इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ tan x आहे म्हणजे sec² ला काही धक्का लावायचा आहे. आता x⁻10 हा जो त्याचा अँगल आहे तिथला त्याला फक्त आपण काय करू, t घेऊ. x⁻10 = t. डेरिव्हेटिव्ह घेतला. आता थोड्या वेळाखाली फॉर्म्युला वापरला होता. x⁻n चा फॉर्म्युला असतो n इंटू x⁻n-1 डेरिव्हेटिव्हचा, इंटिग्रेशनचा नाही. त्याच्यामुळे हा डेरिव्हेटिव्ह आला 10x⁻9 dx = t. इथे x⁻9 इंटू dx आहेत, हा 10 नाही आहे, ते 10 फक्त खाली घ्या. ती स्टेप माझी लिहायची राहिली, ते तुम्हाला समजून घेऊ शकता तुम्ही. x⁻9 dx = dt/10 आलं म्हणजे I = काय मिळालं, sec² t. इथं t आणि dx ची व्हॅल्यू आली dt/10. हा 1/10 बाजूला काढला. sec² t चे इंटिग्रेशन आलं tan t + c. t म्हणजे काय ते तुम्ही मांडून टाकायचं. नेक्स्ट I = इंटिग्रल e⁻³ log x. हे पूर्णपणे पॉवरमध्ये आहे. इंटू हा पॉवर नाहीये x⁻4 + 1 ब्रॅकेट (-1) dx. पहा आता इथं लॉगचे थोडेसे रूल वापरायचे. a log b असं जर असेल तर log b⁻a असतं म्हणजे हा जो काही कोइफिशियंट आहे तो कोइफिशियंट कुठं जातो, पॉवरमध्ये आहे की नाही. ज्यावेळेस तुम्हाला 11वीला मी लॉगॅरिथम शिकवला त्यावेळेस लॉगॅरिथमचे रूल त्यावेळेस तुम्हाला दिलेले आहेत. जर लक्षात नसेल तर इथं पुन्हा इथं लिहून दाखवतो. a log b = log b⁻a. पॉवर जो आहे तो कोइफिशियंट होतो, आणि कोइफिशियंट जो असतो तो पॉवर. उलट सुलट दोन्ही वापरता येईल आपल्याला म्हणून हा 3 काय केला मी, पॉवर केला. म्हणजे इंटिग्रल e⁻log x³ हा भाग तसाच आहे. परत दुसरा फॉर्म्युला वापरला e⁻log x = x असतं. असं का असतं, कारण की मॅथमॅटिक्समध्ये लॉगचा बेस हा e कन्सिडर केला जातो कधी पण. फक्त फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये हा 10 बेस असतो आणि हा बेस आणि हे जर दोन्ही इक्वल असतील तर डायरेक्ट ही व्हॅल्यू मिळत असते. त्याच्यामुळे इथं इंटिग्रल e⁻log x³ आहे म्हणजे इथं e लिहिलाच नसतं जात मॅथमॅटिक्समध्ये. हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून हे फक्त काय राहिलं, x³. आणि हा निगेटिव्ह जो पॉवर आहे त्याला डिनॉमिनेटरमध्ये घेतला मी. x⁻4 + 1 ब्रॅकेट (1) लिहायची गरज नाही कारण की 1 पॉवर लिहायची प्रथा नाही मॅथमध्ये, ते dx. आता पहा बरोबर तुम्ही x⁻4 + 1 t ठेवा, तुम्हाला बरोबर x³ मिळून जाईल.
एक्स रेस टू 4 प्लस 1 इज इक्वल टू टी ठेवलं, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरा, 4x³ dx आला डेरिव्हेटिव्ह, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 dt. हा 4 इकडं घ्या, इथं चुकून 3 घेतलं गेलं माझ्याकडून, 4 पाहिजे हे. म्हणजे x³ dx इज इक्वल टू dt बाय 4 मिळालं, आय मिळालं आपल्याला 1/4 इंटिग्रल dt बाय टी. dt बाय टी चे इंटिग्रेशन log t असतं, म्हणजे 1/4 log t प्लस c. टी म्हणजे काय आहे तेवढं मांडून टाका. नेक्स्ट 13वा प्रॉब्लेम. आता हा थोडासा आहे मोठा. I इज इक्वल टू इंटिग्रल रूट tan x डिवायडेड बाय sin x cos x dx. काय केलं मी, ह्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर एक्स न डिवाइड केले. इंटिग्रल अंडर रूट ऑफ tan x डिवायडेड बाय cos स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय sin x cos x अपॉन cos स्क्वेअर एक्स. आता हा जो डिनॉमिनेटरचा भाग आहे त्यातला एक cos x कट होऊन जाईल, है की नाही. आणि हा जो काय cos स्क्वेअर एक्स ह्याला डिनॉमिनेटर मध्ये आहे तो 1/cos आला, म्हणजे 1/cos काय झाला, sec स्क्वेअर एक्स. म्हणजे इंटिग्रल अंडर रूट ऑफ tan x इंटू sec स्क्वेअर एक्स झालं हे. याच्यातला एक cos x कटला, म्हणजे एक cos शिल्लक राहिला, म्हणजे sin बाय एक राहिलेला cos, म्हणजे sin बाय cos काय झालं, tan. आणि मग हे मिळालं आपल्याला. इथं पहा लिहून ठेवले मी sin बाय cos, आणि नेक्स्ट स्टेपला त्याला मी काय केलं, tan केले. म्हणजे इंटिग्रल अंडर रूट ऑफ tan x इंटू sec स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय tan x dx. आपल्याला माहिती आहे tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर एक्स असतो. पुन्हा अजून त्याला काय केलं, अजून सोपं जाण्यासाठी इथं हे असंच डायरेक्ट जरी मांडलं असतं तरी चाललं असतं, पुढच्या स्टेपमध्ये टी मध्ये तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागलं असतं. मग त्याच्यापेक्षा काय केलं मी, tan x चं स्क्वेअर रूट आहे, याचा अर्थ tan x चा हाफ पॉवर आहे, त्याला जर खाली आणलं तर tan x चा मायनस हाफ पॉवर होईल, आणि हा tan x चा +1 पॉवर, +1 मायनस हाफ म्हणजे काय झालं, प्लस हाफ. म्हणून हे इथं काय झालं, डायरेक्ट tan x चं स्क्वेअर रूट, म्हणजे sec स्क्वेअर एक्स dx आला डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ tan x. परत पहा इथं काय काय केलेले ते, स्क्वेअर रूट मध्ये tan x म्हणजे tan x चा हाफ पॉवर आहे, प्लस हाफ पॉवर डिनॉमिनेटर मध्ये आला, मायनस झाला, म्हणजे हा tan x चा +1 पॉवर आणि हा हाफ पॉवर, म्हणून tan x चा हाफ पॉवर दॅट इज रूट tan x. आता tan x ला t ठेवलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, sec स्क्वेअर एक्स dx dt आला, हा sec स्क्वेअर एक्स dx dt घेतला, रूट t आलं डिनॉमिनेटर मध्ये, डिनॉमिनेटरचा रूट t न्यूमरेटर मध्ये नेला, t रेस टू मायनस हाफ आला. ह्याला जरी मी तुम्हाला इथंच न्यूमरेटर मध्ये नेला असतं तरीही चाललं असतं. t रेस टू मायनस हाफचं इंटिग्रेशन काय मिळणार आहे, t रेस टू प्लस हाफ अपॉन 1/2, म्हणून हा 1/2 2 झाला, 2 इंटू टी रेस टू हाफ प्लस सी. टी म्हणजे काय, म्हणजे टी रेस टू हाफ म्हणजे रूट टी केलं, टी काय आहे ते लिहून टाक. ठीक आहे.